हे पुरुषोत्तमाचं उत्तमात उत्तम असलेलं नाम तुम्ही वाचेन नित्य जपा, की या नामाचं चिंतन चंद्रमौळी नाम भगवान शंकर करतात. नाम जपता चंद्रमौळी या नामानं वाल्ह्या कोळ्यासारखे महापातकी तरुण गेले. तुकोबाराय म्हणतात एवढा नामाचा महिमा अगाध आहे की त्या नामाविषयी मी वर्णन करावं, ते वर्णन करण्याकरता माझी बुद्धीही कमी आहे आणि ते वर्णन करण्याकरता माझी वाणीही कमी आहे. कमी वाणीनं कमी बुद्धीनं त्याचं मी काय वर्णन करू. तुका म्हणे वर्णू काय. काय हा शब्द अनिर्वचनीय आहे की ज्याचं निर्वचन शब्दानं होत नाही, ज्याच्याविषयी शब्दानं काही सांगता येत नाही, त्याला काय म्हणा. आता माझ्यावर तुमचं प्रेम किती किंवा माझं तुमच्यावर किती प्रेम आहे काय सांगायचं याला. नाही तसं नाही म्हटले, काहीतरी सांगा. खूप प्रेम आहे तसं नाही हो, खूप आहे. आता त्या खूपवर किती जोर दिल्यावर कळेल. प्रेमाला काही माप लावता येतं का, प्रेमाला काही वजन लावता येतं का. नाही महाराज, प्रेम हे अनिर्वचनीय आहे. काय शब्द हा अनिर्वचनीय, नामाविषयी काही सांगता येत नाही. प्रत्यक्ष परमात्मा तुम्हा आम्हाला या भवसागरातून माया नदीतून तारुण नेणार आहे. तारक विठोबाचे पाय याचा अर्थ या अभंगातून पहिल्या चरणामध्ये नामाचं सारस्वरूप सांगितलं, दुसऱ्या चरणात नामाचं उत्तमत्व सांगितलं, तिसऱ्या चरणामध्ये नामाची सांगितलं, शक्ती सांगितली आणि चौथ्या चरणामध्ये नामाची तारकता सांगितली. म्हणजे सारस्वरूप, उत्तमत्व, सामर्थ्य आणि तारकता या चारही गोष्टी महाराज सांगून याच्याविषयी मी काय वर्णन करू. याचा अर्थ असा आहे की नामाचं एवढंच महिमान आहे. महिमान म्हणजे मोठेपणा. नामाचा मोठेपणा किती आहे. ज्या परमात्म्याचं नामचिंतन करायचं त्या परमात्म्यालाच तो कळाला नाही तर सामान्य जीवाला काय कळणार आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्यामा देवा. तुझ्या नामाचं महिमान, तुझ्या नामाचं मोठेपण तुला जर कळत नसेल तर आम्ही त्याच्याविषयी काय वर्णन करू. पण तुकोबाराय जगताला नामाचा सामर्थ्य महिमा सांगण्याचा प्रयत्न या अभंगातून करतात. महाराज हे नामधारक संत. नामधारक याचा अर्थ ज्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवत नामाशिवाय कोणतीही साधना केलेली नाही. अनेक साधना आहेत, अनेक उपासना आहेत, अनेक मार्ग आहेत, पण तुकोबाराय म्हणतात आम्ही या साधनाकडे गेलो नाहीत, या उपासनेकडे गेलो नाहीत, त्या मार्गाकडे गेलो नाहीत. कुणी काहीही करोत, पण महाराज म्हणतात करोत तपादे साधने कोणी साधोद गोरांजने. आम्ही नवजो तया वाटा नाचू पंढरी चोहटा. आमचं साधन एक निश्चित ठरलेलं आहे, भगवत नामचिंतन. याच्याशिवाय आम्ही दुसरं काहीही केलेलं नाही. एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे नाम, एक गावे आम्ही विठोबाचे
विठोबा गावा, एकच परमात्मा विठ्ठलाचं नाम घ्यावं, याच्याशिवाय आमच्या जीवनामध्ये आम्ही दुसरी साधना केली नाही, उपासना केली नाही. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आमच्या चित्तामध्ये एकच धरलेला आहे महाराज. आमची साधना, आमची उपासना ही एकविध आहे. उपासना एकविध असावी लागते. चित्त उपासना करण्याकरता पतिव्रता करावं लागतं. आमचं चित्त पतिव्रता नाही महाराज, व्यभिचारी आहे. आमच्या चित्ताला अनेक लागतात. तुकोबाराय म्हणतात आमच्या चित्तात एकच आहे परमात्मा. आम्हासी तो नाही अनेक प्रमाण, नामासी कारण विठोबाच्या. भगवत नाम चिंतन करत होते तुकोबा, नामधारक. याचा अर्थ असा नाही की महाराज जन्माला आले आणि नाम घेतले म्हणून नाम. ज्यांचा जन्मच नाम घेत आला म्हणून नामधारक. विठाला ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये माऊली जन्माला येऊन ज्ञानी झाले नाहीत, ज्ञानच माऊलींच्या रूपानं प्रगट झालं. उपजताची ज्ञानी हे वर्म जाणून. तसं तुकोबारांच्या बाबतीत महाराज जन्माला आले आणि नाम घेतलं असं नाही. महाराज म्हणतात नामधारक शब्दाचा अर्थ असा आहे, नामाला धारण केलेला असं जरी म्हणा, किंवा नामाचा मोठेपणा गाणारा. मग याच जन्मात आम्ही नाम घेतो, नामाचा मोठेपणा सांगतो असं नाही. जे जे अवतार आमचे झाले, प्रत्येक अवतारामध्ये आम्ही देवाबरोबर त्याचं नाम चिंतनच करत होतो. मागे बहुता जन्मी, एक दोन नाही, महत्वाचा शब्द आहे बहुता. त्याला एक दोन नाही, बहुता जन्मी. काय केलं? हेची करीता आलो आम्ही, भवताप सर्मी दुःखे पिडिले निवत्या, गरजो हरीचे पवाडे. बहुता जन्मी देवाचं नावच घेतो. देवाचे प्रत्येक अवतारामध्ये तुकोबाराय परमात्म्या बरोबर होते. देवाचे जेवढे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय म्हणतात देव जातानाही आम्ही त्याच्या बरोबर होतो आणि देव येतानाही आम्ही त्याच्या बरोबर होतो. पण जातानाही नाम घेत होतो आणि येतानाही नामच घेत होतो. नुसतंच गाडीत माग बसत नव्हतो. देवाबरोबर जाताना नाम घेतलं आणि येतानाही नाम. तुका म्हणे गात देव नाम, तो आम्ही देवाचे साकार, तो आम्ही देवाचे साकार, तो आम्ही देवाचे साकार, तो आम्ही देवाचे साकार. तुका म्हणे गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम, तुका म्हणे गात देव नाम. जातो येतो आम्ही देवाचे सांगाती, तुका म्हणे गात. जातानाही नाव आणि येतानाही नाम. आपण करतो का तसं? एरवी जाऊ द्या, पण वारीला जाताना तरी नाम घेत जातो, वारीहून येताना तरी. जातानाच ठरवून जातो माघारी कधी यायचं, जातानाच नियोजन परत यायचं असतं आणि येताना घरी जाऊन काय करायचं. पण तुकोबाराय म्हणतात देवाच्या बरोबर जाताना. बघा देवाचे जे जे अवतार झाले त्या प्रत्येक अवतारात तुकोबाराय आहेत. पण त्या अवतारात तुकोबाराय असले एक लक्षात ठेवा, काल वेगळा आहे, देवाचं रूप वेगळं आहे, देवाचा अवतार वेगळा आहे. महाराजांचंही रूप वेगळं आहे, महाराजांचाही अवतार वेगळा आहे. रूपात बदल आहे, देवाच्या कालात बदल आहे, महाराजांच्या रूपात बदल आहे, पण नामचिंतनामध्ये बदल नाही. बघा परमात्म्यानं ज्या वेळेस नरसिंह अवतार घेतला, लक्ष द्या, तुकोबाराय नरसिंह अवतारात प्रल्हादाच्या रूपात होते. मग देवाचा अवतार नरसिंह, उग्र रूप, मानव शरीर, सिंहवदन, अत्यंत उग्र देवाचा अवतार, उग्र अवतार. काल वेगळा, तुकोबाराय प्रल्हादाच्या रूपात. पण हे सगळं जर तरी तुकोबाराय करत काय होते? नाद उच्चारी तया सोडवी नरहरी,
उचलोनी घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला संपला. नरसिंह अवतार संपला, काल बदलला, त्रेतायुगाला प्रारंभ झाला. त्रेतायुगामध्ये देवानं राम घेतला. काल बदलून त्रेतायुगाला प्रारंभ झाला, म्हणजे सत्ययुग संपलं, त्रेतायुग सुरू झालं. देवानं राम अवतार घेतला. आता देवामध्ये बदल, देव उग्र नाही, सौम्य, मर्यादा पुरुषोत्तम. देवामध्ये बदल झाला. आता मर्यादा पुरुषोत्तम, एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी प्रभू रामचंद्राचा हा जो अवतार आहे, राम अवतार, तो मर्यादा. मानवी जीवन जगत असताना या जीवनामध्ये कशा मर्यादा सांभाळाव्यात, त्या सगळा मूर्तिमंत अवतार राम प्रभूचा. देवामध्ये बदल झाला, काल बदलला, देवात बदल, महाराजांमध्येही बदल. आता तुकोबार आहे, प्रल्हाद नाही, वानर झाले, अंगद रूपामध्ये आले, अंगद झाले. तुकोबार आहे म्हणजे वानर झाले, वानर. काल बदलला, देवात बदल, महाराजात बदल, पण नामचिंतनामध्ये बदल नाही. रूपात नरसिंह रूपात केलं तेच या अवतारात. नाम चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसा. चला पुढं. अवतार बदलला, त्रेतायुग संपलं, द्वापार युगाला प्रारंभ झाला. देव कृष्ण रूपामध्ये. आता मर्यादा पुरुषोत्तम नाही, लीला अवतार. कृष्णाचा अवतार कसा आहे? लीला अवतार. तुकोबारा ही आता वानर नाही, गोपाळ. उद्धवाच्या रूपामध्ये तुकोबारा आले. त्रेतायुग संपून द्वापार युग सुरू झालं. देवामध्ये बदल, महाराजांमध्ये बदल, हा सगळा बदल झाला. पण नामामध्ये बदल झाला. जे नरसिंह रूपात केलं तेच राम रूपात केलं आणि तेच कृष्ण रूपात. करती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. का अवतार बदलला देवाचा. कलियुगाला प्रारंभ, काल बदलला, कलियुगाला प्रारंभ. देव आता लीला अवतार नाही, समचरणाविंद विटेवर कमरेवर हात ठेवून उभा राहिले. नामदेवरायच्या अवतारात तुकोबाराय झाले. आता गोपाळ नाही, वैष्णव. आता वारकरी. काल बदलला, देव बदलले, पण जे सत्ययुगात केलं तेच त्रेतायुगात केलं, तेच द्वापार युगात आणि तेच कलियुगात. नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे, धारक नामाचे. आम्ही नामधारक आहोत. आणि त्याच नामदेवरायांचा अवतार जगद्गुरु तुका अवतार नाम. याचा काय केलं? नामचिंतन केलं. लक्षात घ्या. म्हणून नामधारक. काल बदलला, देश बदलला, वेश बदलला, सगळं बदललं, पण नामामध्ये भेद नसल्यामुळं नामधारक. म्हणून महाराज म्हणतात आम्ही नामाचे धारक, आम्ही नामाचे धारक.
नामधारक आहोत, नामधारक. नामाशिवाय आम्ही दुसरं काहीही केलं नाहीत म्हणून नामधारक. महाराजांनी पदवी लावून घेतली म्हणून तुकोबाराय आपला परिचय करून देताना हब रामायणाचार्य नाही, भागवताचार्य नाही, कीर्तन केसरी नाही, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. काय परिचय दिलाय महाराजांनी आपला करून. कोण आहे मी नामधारक आहो, नामधारक. नामचिंतन करणारा. मागच्याही जन्मात केलं, आताही केलं महाराज. केवळ नामचिंतन. किती केलं नामचिंतन? किती केलं? 7 ते 9, 9 ते 11, 10 ते 12. जगद्गुरु तुकोबाराय नामचिंतन. महाराज म्हणतात नाम घेणंच हे आमचं काम. नाम घेणंच हा आमचा उद्योग. नाम घेणंच हा आमचा धंदा. आपण बाकी धंदे करून वेळ मिळाला तर नाम घेतो. तुकोबाराय म्हणतात आमचं कामच नाम घेणं आहे. नामचिंतनाशिवाय आमच्या जीवनामध्ये दुसरा उद्योग नाही. नेने अनिक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. नित्य दुसरा धंदा नाही, हेच काम. मग काम करत असणाऱ्या कामगाराची ड्युटी असते. कुणाची डे ड्युटी, कुणाची नाईट ड्युटी, कुणाची 12 तासाची, कुणाची 8 तासाची. ज्याला डे असते त्याला नाईट नसते, ज्याला नाईट असते त्याला डे नसते. आठवड्यातनं एक सुट्टी. महाराज तुमचं नाम घेण्याला सुट्टी? सुट्टी नाही, सुट्टी नाही महाराज. रोज 8 ही प्रहर 12 मास निरंतर. 8 ही प्रहर 12 मास, 12 महिने, दिवसाचे 8 प्रहर, दिवसा 4, रात्रीचे 4, असे दिवसातले 8 प्रहर. किती दिवस? 12 मास निरंतर हाच काम करतो आम्ही. याच्याशिवाय दुसरं काम नाही. दिन रजनी हाची धंदा सकाळी दिवसा नाम, रात्रीही नाम. सतत भगवत भक्त हा परमात्म्याची जी उपासना करत असतो ना, सतत नाम घेऊन करतो. देव म्हणता अर्जुना सततं कीर्तयन्तो माम यतन्तश्च दृढव्रताः नमशन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सतत आणि नित्य नामचिंतन तुकोबाराय करत होते. स्वतःही नाम आणि जगताला उपरानाही नामाचाच महाराजांनी उपदेश केलाय. बाप्पा हो, तुम्ही देह धारण केलेला आहात, कलियुगात जन्माला आलेला आहात. काय करा? भगवत नामचिंतन करा. जगाला तुकोबाराय सांगू लागले नाम घ्या, नाम घ्या. माझ्या विठोबाचे नाम. अट्टाहास्य उच्चार. आग्रह करू लागले, अट्टाहास करू लागले. महाराजांच्या लक्षात आलं, लोकांच्या लक्षात ना. सांगण्याच्या काही पद्धती आहे. सहज कळना, सगळ्याला कळण्याकरता हकारोणी सांगे तुका नाम घेता राहू नका. जगाला ओरडून सांगितलं नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या. म्हणाव तेवढा जगाचा प्रतिसाद येणं. सांगण्याच्या काही पद्धती आहेत. हकारून सांगितलं नाम घ्या, नाही लक्ष. त्याच्या पुढची पद्धत आहे विनवितो सकळ जना कर जोडोनी थोरा लहाना दान इतले द्या मजजिना
म्हणे तुकयाचा बंधू राम म्हणा विनंती करू लागले, बापा हो नामचिंतन करा, नामचिंतन करा. ओरडून सांगितलं, विनंती केली. याच्या पुढचा पर्याय, याचा पुढचा निर्वाणीचा काय, जगताच्या पायाला लागून तुकोबाराय सांगू लागून या या जगताच्या पायाला लागून तुकोबाराय बोलू लागले. कोण आहे तुकोबाराय? की ज्यांच्या पायाची पूजा देवानं करावी. जया पूजिले देवानं ज्यांच्या चरणाची पूजा करावी. महाराज देव ज्यांची पूजा करतो ते तुकोबाराय जगाच्या पायाला लागून म्हणू लागले. करे टाळी बोला मुखी नाम. महाराजांना विचारलं, महाराज काय एवढा आग्रह करता तुम्ही नाम घेण्याचा? का नाम घेण्याचा? आम्ही संसारी माणसं आहोत, आम्हाला शक्य आहे का? तुकोबाराय म्हणतात, बापा हो तुम्ही संसारी म्हणून तर नाम घ्यायला सांगतो. आमच्या मागं काम आहे, आमच्या मागं उद्योग आहे. मग तुकोबाराय म्हणतात नाम घेण्याचा काम उद्योगाचा काय संबंध? काय संबंध? संप्रदायानं समन्वय साधलाय महाराज. कामही करा आणि नामही घ्या. कामामध्ये काम, तुम्ही काम करा पण त्यात माझं एक काम करा. का म्हणले? कुठं निघाले? साताऱ्याला. कुठं? अमक्या अमक्या ठिकाणी. काय काम आहे? हे काम आहे. तुमचं काम आटपान येता येता रस्त्यात माझंही काम आहे तेवढं करून या. याला म्हणावं कामात काम. तसं तुम्ही काम करा पण माझं एक त्यात काम करा. महाराज काय काम करा? काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाची घ्या. राम म्हणा भगवत नाम चिंतन करा. का करा महाराज? काय एवढा आग्रह आहे तुमचा नामाचा? काय होतं नामानं? या सगळ्या प्रश्नाची उत्तर तुकोबाराय या अभंगातून देतात. नाम का घ्या, कशा करता घ्या? तर नाम हे साराचंही सार आहे. नाम साराचेही सार. साराचं सार आहे महाराज. सार जे असतं ते अंतिम असतं. लक्ष द्या थोडं. सार जे असतं ते अंतिम असतं. ज्याच्या पुढं काहीच नाही त्याला सार म्हणावं. दूध घेतलं, दूध त्याला विरजन लावलं. दुधाचं विरजन लावल्यावर काय होतं? इकडे विरजनच म्हणतात ना. दुधाला विरजन लावलं त्याचं काय झालं? दही झालं. दह्याचं घुसळण केलं, काय झालं? लोणी झालं. लोणी. आणि लोण्याला कढवलं, तूप झालं. कढवणच म्हणतात ना. लोण्याला कढवलं त्याचं काय झालं? तूप झालं. दुधाचं दही, दह्याचं लोणी, लोण्याचं तूप. आता तुपाला काय केल्यावर बदल होईल? शेवट. कारण तूप हे सार आहे. ज्याच्या पुढे काहीच नाही, जे अंतिम असतं त्याला सार म्हणावं. परमात्म्याचं नाम जे आहे ते सार आहे महाराज. ज्याच्या पुढे काहीच नाही. साराला फार किंमत आहे महाराज. असाराला किंमत आहे का?
साराला किंमत आहे महाराज, साराला किंमत आहे, साराला किंमत आहे. साथे आहे पंगत बसली. काय म्हणले आज पंक्तीला? म्हणले चिवडा केला. बरं दिले कागद, धर वंजूळ की वाढ, धर वंजूळ की वाढ. कोणाला एक वंजूळ, कोणाला 2 वंजूळ. म्हणले नुसताच चिवडा आहे, दुसरं काय? गोड आहे नाही आहे म्हणले. बर्फी आहे. बरं खव्याची बर्फी आहे. मग बर्फी वाढायला आली. बर्फी एकच. वंजुळीनं बर्फी नाही, वंजुळीनं चिवडा. किती खा भग भग आसार आहे, एकच खा थंड. विठाला विठाला बर्फी सार आहे महाराज, बर्फी सार आहे. एका बर्फीच्या किलोच्या किमतीत पोतभर चिवडा. एका बर्फी किलोभर बर्फी 500-600 रुपये लागतात चांगल्या बर्फीला, त्याच्यात पोतभर चिवडा. असार आहे. साराला किंमत आहे महाराज, साराला किंमत. पुष्कळ सांगताय साराला किंमत आहे. तसं परमात्म प्राप्तीची साधनं अनेक आहेत. ज्ञानेनात्मनि पश्यन्ति केचिदात्मनमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. ध्यान मार्ग, योग मार्ग, जप तप यज्ञ याग ही सगळी भगवत प्राप्तीची साधनं आहेत. पण या सगळ्या साधनातलं सार काय असेल तर परमात्म्याचं नाम सार आहे. सर्व साधनाचे सागरातून तारून नेणारी जेवढी साधनं आहेत त्या सगळ्या साधनातलं सार साधक असेल तर भगवत नामचिंतन. सगळ्या साधनाचं सार काय? नाम आहे. एक लक्षात घ्या, सार जे असतं ते नेहमी थोडं असतं. सार कसं असतं? थोडं असतं. सार थोडं असतं. 10 लिटर दूध दही घुसळल्यावर किती किलो लोणी? फार झालं तर 1 किलो धरा. ही बघा, 10 लिटर दह्याचं घुसळण केल्यावर 1 किलो लोणी. 1 किलो लोणी एकीकडं आणि 10 लिटर दही एकीकडं. का तर ते 10 लिटर दह्याचं सार आहे. भवसागरातून तारून नेणारी जेवढी जेवढी साधनं आहेत त्या सगळ्या साधनात सार परमात्म्याचं नाम. सगळी साधनं एकीकडं, नामचिंतन एकीकडं. ते सार आहे. ते एक केलं की सगळं आलं. अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती
प्रगटे हृदयीची मूर्ती भाव शुद्ध जाणोनिया बीज आणि फळ हरीचे नाम सार साधन आहे सार साधन सार आहे. कालाचा विचार करा. सध्य काल कलीचा काल आहे. कली काल आहे ज्यावेळेस कारण युग बदललं आयुष्य बदललं कष्ट बदलले बुद्धीचा स्तर बदलला. जसा काल तसा आयुष्य तसे कष्ट तशी बुद्धी आणि तसं साधन असा समन्वय घातलेला आहे. कालानं प्रमाणे साधन बदललंय. सत्ययुगात एका माणसाचं आयुष्य 1,00,000 वर होतं. किती? पैसे नाही वर्ष. 1,00,000 वर्ष. एक मनुष्य किती वर्ष जगत होता सत्ययुगात? 1,00,000 वर्ष जगत होता. म्हणून 60,000 वर्ष तपश्चर्या शक्य आहे. आता तप जमल. आता नुसता ताप संसारात ताप परमार्थात तापच ताप. आता तप जमणार. तप कसं शक्य आहे? 60,000 वर्ष तपश्चर्या केव्हा शक्य आहे की 1,00,000 वर्ष आयुष्य होतं तेव्हा. आता आपण 60 मिनिटं मांडी घालून बसू शकत नाही कीर्तनात. बसू शकतो का 60 मिनिटं? नाही बसू शकत. काल बदलला ना. लाखाचं आयुष्य त्रेतायुगात त्या लाखातला 1 शून्य कमी झाला. किती? 10,000. द्वापार युगात त्या 10,000तला 1 कमी झाला. किती? 1,000. आणि कलियुगात 1000तला 1 कमी झाला. किती? 100 वर्ष आयुष्य आपल्याला शास्त्रानं सांगितलंय. जगा माणूस 100 वर्ष. आता का जगत नाही? संतांनी 100 सांगितलंय. शत गणिले ते शत संत सांगतात शास्त्र सांगतात 100 वर्ष आयुष्य आहे. माणूस का जगत नाही 100 वर्ष? याचा काही विचार केला? या विचार का केलाय का कधी? मग संतांनी खोटं सांगितलंय का? नाही महाराज. आयुष्य कमी का झालं? आयुष्य म्हणे श्वासावर दिलेलं आहे. असं वाचलं. आयुष्य कशावर आहे? श्वासावर आहे. प्रत्येकाचं आयुष्य तुम्हाला कलियुगात जन्माला घातलं म्हणजे 100 वर्ष पुरल एवढा श्वास आपल्याला दिलाय. मग काय झालं? मानवी जीवन हे विकारी जीवन होत चाललं. विकार वाढले. काम वाढला, क्रोध वाढला, लोभ वाढला, मत्सर वाढला, द्वेष वाढला. हे सगळे विकार वाढले. विकार वाढलं की श्वासाची गती वाढते. विकार वाढले की श्वासाची गती वाढते. आणि श्वासाची गती वाढली की आयुष्य कमी होतं. आयुष्य पहिली माणसं म्हणजे जुनी लोक जास्त जगत होते. का म्हणले? त्यांनी चांगलं खाल्ले. काही संबंध नाही खाण्यापिण्याचा. ते चांगलं खात होते. पण चांगलं खातो. आपण कुठलंही पाणी पितो का? फिल्टर कसलं पाणी पितो आता? कुठलाही माणूस फिल्टर पाणी पितो. फिल्टर पाणी. काही खात नाही. चांगलं खातो. तेल चांगलं पाहिजे म्हटले. सनफ्लॉवर ऑइल. चांगल्या कंपनीचं तेल, चांगला गहू, चांगलं पाणी, सगळं राहायला चांगलं. हे सगळं चांगलं खाऊन आयुष्य कमी. पहिली लोक कुठलंही पाणी कुठलं फिल्टर महाराज? वाहतं पाणी नदीचं. नदी पाणी. खायला कुठलं काय? भाकरी सणाला पाती मिळायची. बरोबर आहे का? गव्हाचं अन्न सणाला मिळायचं. भात सणाला. आता 3 टाइम भात. साधा भात, जिरा राईस, अजून कुठला राईस असतो काय? बरेच भानगडी आहेत त्यात. राईस चांगला, मिक्स व्हेज, भाजी, सर रोज सकाळचं संध्याकाळी चालत नाही. पूर्वी महाराज सणाला गोड मिळायचं, सणाला चपाती, सणाला भात. पाणी कुठलंही आयुष्य जास्त. खाण्याचा काही संबंध नाही. जीव विकारी होत चाललं. काम वाढलं. बघा राग आला की श्वासाची गती वाढते. वाढते का नाही? श्वास राग आल्यावर उगच काम वाढला, इच्छा वाढली, अपेक्षा वाढल्या, ईर्ष्या वाढली. एकाविषयी ईर्ष्या असते. हे काही नसतं. हा इथं बसलेला असतो तो तिकडून गाडीवर जात. यानं त्याला पाहिलं नाही
पण ती बघितलं की याचाच श्वास वाढाला उगच काही देणं नाही घेणं नाही बिचाऱ्या, तो तिकडं आयुष्य कमी झालं कमी. सगळ्याच्या घरी काय सिलेंडर गॅस आहे का नाही? आहे. प्रत्येक वजन किती आहे? अंदाजे 15 किलो धरा. काय असेल किंमत? 800 रुपये. एकाच किमतीचा एकाच वजनाचा सगळ्याला गॅस येतो, सगळ्याला सारखा सगळ्याला सारखा जातो का? कुणाला महिनाभर, कुणाला 15 दिवस, कुणाला 2 महिने, कुणाला 6 महिने. नुसतं चहा पाणी त्याच्यावर चुलीवर स्वयंपाक, अशाला 6 महिने जातो गॅस. मग का बरं? एकाच किमतीचा एकाच वजनाचा गॅस सगळ्याला एकच किंमत दिली आहे, एकच वजन, सारखा का जात नाही? वापर तसंच आहे आपल्याला. महाराज आपल्याला देवानं ही टाकी दिली. माझ्याकडे बघू नका, तुम्हाला स्वतंत्र टाक्या दिल्या, स्वतंत्र त्याच्यात 100 वर्ष जगल एवढा श्वास दिलाय घालून. कुणी 50व्या वर्षीच उडवला, कुणी 40व्या वर्षीच उडवला, कुणी 35व्या. लग्न समारंभ असला की दिवसाला 4-4 टाक्या मोठ्या कार्यक्रमात. कुणी 70 वर्षात उडवला, कुणी 80 वर्ष, कुणी नंतर 100 घातली. वापर महाराज. आयुष्य कमी झालं, काल परत्वे, आयुर्मान कमी झालं. नुसतं आयुष्य कमी नाही, कष्ट कमी. कष्ट कमी झाले. आता पहिले की कष्ट होतील का? आता पहिले कष्ट करायची मंडळी शेतात. परमार्थाती कष्ट कमी झाले. 3 तास असायचं पहिले कीर्तन. भाद्रपद उत्सवात आमच्या 2 तास पाऊल चालायचं. पाऊल अख्ख्या सप्त्यात होत नाही 2 तास. मिनिटं लावून 2-2 तास पाऊल खेळायचे महाराज. 12ला भजन सुरू झालं, आरती व्हायची. बरोबर या मंडळीला माहित आहे. कष्ट कमी झाले, बुद्धी कमी झाली. भौतिक बुद्धी, आपण गेलोय चंद्रावर गेलोय भौतिक, पण परमार्थालाच लागणारी बुद्धी का म्हणले रात्री दिसला नाही, कीर्तनाला गेलतो. बर मग सप्ताह चालू आहे म्हटले. 48वं वर्ष. कस काय कीर्तन छान झालं. आब कुठला घेतला होता? तेवढं लक्षात असतं तर आम्ही केलं काय कीर्तन. बुद्धी सगळं कमी, कमी आशात, कमी कष्टात, कमी बुद्धीत मिळवायचा देव. साधं कमीच केलं पाहिजे, पण फळ देणार असावं. विठाला कमी मान, कमी बुद्धी, कमी कष्टात साध्य कसं प्राप्त करायचं? संतांचं संमेलन भरलं. संतांचं संमेलन. काय विषय त्या संमेलनाचा? पुढे कलियुग प्रारंभ होणार आहे. कलियुग पाप, मूर्तिमंत पाप कलियुगात. कली पापाची हे मूर्ती. अशा पापी युगात, कमी आयुष्यात, कमी बुद्धीत जीवाचा उद्धार कसा व्हायचा याच्याकरता काय करावं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सारांश काढे निवडोनी. एकत्र आली सगळे संतांनी, त्यांनी भगवत प्राप्तीची साध एकत्र केली आणि त्याचं घुसळण केलं. आणि त्याच्यातून जे सार आलं ते एक हरीचे नाम, सकळ पात करी भस्म, अधिकारी आणि उत्तम, चारी वर्ण नारी एकच नाम. म्हणून कलियुगामध्ये सगळ्या जगाच्या उद्धाराचं साधन काय असेल तर नाम. ते विठ्ठल नाम साराचे सार, हे विठ्ठल नाम साराचे सार, विठ्ठल नाम साराचे
ते हे विठ्ठल नाम साराचे ही सार, कलियुगी उद्धार एका दोघा नाही सकल जना, सगळ्या जगनाला एकच साधन कलियुगात नाम. स्त्री असो पुरुष असो, लहान मोठा, गरीब श्रीमंत, अधिकारी अनाधिकारी, बोलू का, पुण्यवानालाही तेच आणि पाप्यालाही तेच. एकच साधन भगवत नाम चिंतन, याला पर्याय नाही. आता कराल म्हणाल तर एक तर ते कळत नाही, आणि कळत नाही म्हणून घडत नसल्यामुळे बाकी सगळं आसार आहे. अवघ्या वाटा न घडे साधन, उचित विधी विधान न कळे घडे सर्वता. कुठलंही साधन कळणे घडण्याकरता करावं लागेल ना. काय कळतं आपल्याला? एकतर बुद्धी कमी. काय कळतं महाराज? चातुर्मासाचा काळ, बाई पुथे ऐकायला जायचं. निघाल्या, कुठं आजी? पुथी. हातात काय? पिशवी. पिशवीत काय? म्हणले कापूस आहे. ऐकायला कापूस कशाला लागतो? नाही म्हणले पुथी ऐकायची, वाळी ही वळायच्या. बर बर बर. काय चालली पुथी? आता वयाच्या मानानं कुठं ऐकायला येतं? बसायचं आपलं, घरी बसण्यापेक्षा काय कानावर ते पडल ती पडल. याचा अर्थ ऐकली पुथी, वळल्या वाती आणि कळलं माती. तसंच आहे महाराज. कळत नाही करता कळावं लागेल. कसा योग कळेल? योग कळतो आता. आजचा योग म्हणजे निव्वळ योगायोग. कर्म कळेल, सूक्ष्म दुस्तर आहे, ज्ञान कठीण आहे. हे काही कळत नाही. करणं शक्य आहे का आता? दूध आटवून जसा दुधाचा करावा, तसं तपामध्ये शरीर आटवावं लागतं. तैसा स्वरूपाची या पसारा लागे प्राणेंद्र, आटणी करणे जे वीरा ते चितप. अर्जुना, ते तप आहे. शरीर आटवावं लागतं तपात. आता परमार्थाला लागायच्या आधी माणसं अशी असतात, आणि परमार्थाला लागल्यावर वारे तप. याला तप म्हणतात. काय? शरीर आटवणं वेगळं आणि पोसणं वेगळं. तप जमत नाही. सूक्ष्म आहे. कर्मात अत्यंत सूक्ष्मता आहे. वेळेची मर्यादा कळत नाही. म्हणून कलियुगामध्ये एकच साधन नामचिंतन. कलियुग माझी करावी कीर्तन. बस कलो तत् हरी कीर्तना. कलियुगात सार साधन परमात्म्याचं नाम. शोभा नाम तुझे सार, मनोनी शुळपा जपत आहे वारंवार. हे सार आहे. संतांनी सांगितलं, नवल नाही. थोडं लक्ष द्या. संतांमध्ये एक मत आहे, पण 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराण. वेद आणि पुराण यांच्यामध्ये एखाद्या विषयावर एक मत असं नाही. भांडण शास्त्राचे भांडण. या विषयावर एक मत नाही. या शास्त्रानं हे सांगावं, त्या शास्त्रानं याच्या विरुद्ध लावं. पण भगवत नाम सार आहे. याच्या बाबतीत वेद, शास्त्र आणि पुराण या सगळ्यांचं एक मत आहे, नाम आहे. 4 वेद म्हणतात नाम सार आहे, 6 शास्त्र सांगतात नाम सार आहे, आणि 18 पुराण सांगतात नाम सार आहे. कळ शास्त्राचे हे सार, हे वेदाचे गव्हर पाहता विचार हाची करती पुराण आहे. वेद शास्त्र प्रमाण
सार त्रिगुण हे सार निर्गुण हे सारा सार विचार हरिपाठ परमात्म्याचं नाम हे म्हणून नाम साराचे हे सार सार आहे. भाव असा आहे, जगाचा जर विचार केला, लक्ष द्या थोडं, जगाचा जर विचार केला तर जग हे सार आसाराचं मिश्रित आहे. जग सार आणि असं मिश्रित आहे. म्हणजे सार परमात्मा घ्यावा तर आसार येतो, आसार संसार टाकावा तर सार परमात्मा जातो. ही निवड कशी करायची देवानं फार गोड सांगितलं. नासते विद्यते नाभावो विद्यते सताहा. या श्लोकावर टीका करताना भगवान म्हणतात, उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत तत्वज्ञ संत स्वीकारिती. जगातातला सार परमा घ्यावा तर आसार संसार येतो, आसार संसार टाकावा तर परमात्मा जातो. हे कसं करायला केलं जातं? 4 दृष्टांत दिलेत मुलींनी. सलिली पै जैसे एक होनी तले असे निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. शुद्ध पवित्र दूध आहे, शुद्ध दूध आहे आणि या दुधामध्ये जणी मिसळल्या गेलं, दूध आणि पाणी एक झालं. शहराच्या ठिकाणी गवळी माणसं दूध वाढायला जात, गवळीच म्हणतात तुमच्या इकडे, रोज त्यांचा रथ कुठं वारवा. त्या मालकानं म्हणायचं, अरे किती पाणी घालतो दुधात, रोज ऐकायचं. एके दिवशी ते चिडलं, बघा मालक दुधात पाणी आहे ना, मग फक्त यातलं दूध काढून जे पैसे द्या, पाण्याचे देऊ नका. येईल का वेगळं काढ? आणि पाणी वेगळं करता येईल काय? येत नाही. पण राजहंस नावाचा पक्षी आहे, त्याला देवानं असं सामर्थ्य दिलंय, तो फक्त दूधच घेतो महाराज, पाणी वेगळे काढ. निवडी वेगळे, क्षीर पाणी राजहंस दोन्ही वेगळं आली तुकोबाराचा. पुढे दुधाचा दिलाय घुसळल्यावर सार लोणी असा अर्थ. पुढे दृष्टांत दिलाय सोन, शुद्ध सोनं आहे, 24 कॅरेट. त्या सोन्यामध्ये जर दुसरा धातू मिसळल्या गेला, शुद्ध राहत नाही. सोनं मोडायला जायचं कुठं? सोनारा. म्हटले भाव वाढलाय, थोडी अडचण आहे सोनाराला. म्हटलं हे मोडायचं, याची किती? सोनारानं पाहिलं अंगठी आहे, कुठनं घेतली होती? त्यानं घातली होती लग्नात. म्हटलं आता अडचण. होय, पैसे याचे किती? सोनार म्हणतो याला असे पैसे सांगता येत नाही, आधी कस काढावा लागतो. कस किती कसं म्हणतात सोनारी भाषेत त्याला. मी याला शुद्ध करावं लागेल. मग किंमत सोन्याचीच आहे. होय सोन्याचीच आहे, पण याच्या सोनं किती टक्के बाकीचा धातू किती टक्के, यातलं सोनं काढून मग काय केलं जातं बघा. माऊलींची परीक्षा. सोनाऱ्याकडं मूस असते, मूस. त्या मुशीत तो ते सोनं टाकतो आणि ती मूस आग्नीत ठेवली जाते. त्याला खाली आग्नी जातो, ती मूस त्या अग्नीनं लाल होते महाराज. अग्नीनं ते आतलं सोनं ते पातळ होतं. काय त्यांच्याकडे असेल ते ते बाकीचा धातू जळून जातो आणि शुद्ध सोनं राहतं. मग त्याची किंमत होते. नाही कळालं तुम्हाला? हे नाही कळालं. हे ज्ञानेश्वर महाराजांना माहित होतं, म्हणून त्यांनी पुढे दृष्टांत तुमच्या शेतकऱ्याचा दिला. खळ्याची सावीत. खळ म्हणतात ना, ज्वारीचं खळ, गव्हा खळ, सोयाबीनचं, तुरीचं खळ. आता ज्ञानेश्वर महाराजांचं पगा थेट सोनाऱ्याकडून शेतकऱ्याच्या खळ्यावर गेले माऊली. खळ्याच्या दिवसात आता पहिले आता मळणी यंत्र, इकडून टाकलं की भुसा एकीकडे, धान्य एकीकडे. पण पूर्वीच्या दिवसात धान्य आणि भुसा एकत्र असायचा. आर धान्य आणि आसार भुसा एकत्र असायचं. मग त्याला करण्याकरता त्याला एक प्रक्रिया केली जायची, त्याला उफन्न म्हणतात. काय? वाऱ्यावर उफनायचं. बरोबर आहे ना? उफनायचंच म्हणतात का तुमच्याकडे? उफन्न ज्ञानेश्वरी माऊली सांगतात की भूस बीज एक उफनी तारा हे घनवट, तेथ उडेत कट जाणो आले. भुस्सा आणि बीज एकत्र, पण उफनी ताऱ्यावर उफनलं आसार असणार भुस्सा उडून जातो, सार धान्य राहतं. त्याप्रमाणे कशाप्रमाणे? दुधाप्रमाणे, लोण्याप्रमाणे, सोन्याप्रमाणे
आणि प्रमाण जग सार आणि असाराचं मिश्रित आहे. असार संसार आणि सार परमा या 4 ओव्याचा अनुवाद आणि एका प्रमाणात केला आहे. फलकट तो संसार येथे सार भगवंत फलकट असार नाम सार सारच ही सार नामा परते सार त्रिभुवनी जे का तुम्ही मनी आठवा नाम नाराचे ही सार शरणांगत यम किंक नाम उत्तमा उत्तम वाचे बोला पुरतम विठोबार शरणांगत यम किंकर नाम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम परमार नाम साराच ही सार आहे. 10 मिनिटं राहिली आपल्या वेळेनुसार. सगळा अभंग काही होत नाही आता, पण पहिल्या अभंगाचा पूर्वार्ध परमात्म्याचं नाम सारेन हा सार नाम घेणाऱ्याचा यरण येतो, दास बनतो. चालू काल हा जगद्गुरु त्यांच्या सदेह वैकुंठ गमन त्रिशतकोत्तर अमृत वर्ष आहे. हा काल या बीजेपर्यंत चालणार आहे. महाराज शरीर जे वैकुंठाला गेले ते या साधनानं गेले. महाराज साधनानं असं सारभूत नाम घेतो त्याला यम शरण शरणांगत. यम किंकर शब्दाचा अर्थ कोण दास बनतो? यम दास बनतो. कोणाचा? नेणाऱ्याचा. कोण यम? सगळं जग ज्याला भेटत, सगळे बलवान
ज्याच्या पुढे हातबल होतात त्याला यम म्हणावं. यम जेवढाही बलवान असू द्या महाराज, कोण संपत्तीचा बलवान, कोण सत्तेचा बलवान, कोण शरीराचा बलवान, कोण ज्ञानाचा, कोण अधिकाराचा, या यमापुढं कुठलंच बळ टिकत नाही. संपत्ती नाही, शरीर नाही, कुठलंच नाही. तुकोबा स्पष्ट सांगतात, बलवान आहात कुठपर्यंत, जोपर्यंत यम येत नाही तोपर्यंत. एकदा का तो आला की मग तववरी तुमचे बळ, जव आला नाही काळ, काळ येत नाही पर्यंत तुम्ही बलवान. कारण हा जो लोक आहे इकडे, हा जो लोक आहे तो कुठला लोक आहे? मृत्यू लोक. म्हणजे ज्या लोकात मृत्यू हा निश्चित आहे, मृत्यू शब्दाचा नाश, ज्या लोकात मृत्यू निश्चित आहे म्हणजे मृत्यू लोक. प्रत्येक वस्तूचा इथं नाश आहे. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, एक ना एक प्रत्येकाचा नाश होणार आहे या लोकामध्ये. भगवत नाम चिंतन घेणाऱ्याची सत्ता यमावरचा. बरं, नाम तरी याच लोकातलं ना, नामावर का सत्ता नसते? त्याचं गोड उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी दिलंय. सार असाराचा विचार करत असताना माऊली म्हणतात, जे मिथ्य भ्रमात्मक आहे त्याचा नाश असतो, म्हणजे आहे जे शाश्वत आहे ते अविनाशी असतं. आसार जेवढं जेवढं आहे मिथ्या आहे म्हणून त्याचा नाश आहे, आणि सार जेवढं जेवढं आहे ते त्याचा नाश नाही. देखे सारा सार विचारता, भ्रांती तेही असारता, परिसारते स्वतः नित्य जाणे. जे सार आहे ते स्वभावता ते, म्हणून सगळा जगदाकार काळानं जरी ग्रासला तरी नामावर काळाची सत्ता नाही. ते निराळे हरीचे अवघाकार ग्रासीला ग्रासी काळे एकते निराळे हरीचे नाम. परमचं नाम हे सगळ्यापासून वेगळं आहे, कारण त्याचा जो नामी आहे तो अशी आहे, नाम ही अविनाशी आहे महाराज. म्हणून सगळं अंडज जारज स्वेदज उद्बीज आटे, नाम नाटे ते बरवे. चार खाणीतले 1,00,000 जीव जाणार आहेत. शरीराटे संपत्ती हरिनाम नाटे ते बरवे. बाप रुखमादू विठ्ठलाचे नाम नाटे, युगे गेली परी उभा विटे. म्हणून नामावर काळाची सत्ता नाही. सांगतो, मृत्यू लोकात चाललाय ना, जावा पण जे नामधारक आहेत त्यांच्यापासून लांब राहा. नाव तया गावा नामधारकाच्या शिवा, यावा घरटी फिरे यमधर्म सांगे. झालं हे ऐकलं का? यम सांगतो दूध पुढे चाल, इकडे या. मी काय सांगतोय तुम्ही पुढे चालला, इकडे या. बघू कान इकडं. कानात सांग. जी गोष्ट कानात सांगायची असते ती फार महत्वाची, तिला कधी विसरायच नाही. कान करा इकडं. यमानं सांगितलं दूतांच्या कानात काय काय सांगितलं? हे शिरोमणी हरिभक्त ये मेदिनी, का म्हणे कानी यम सांगे दूतांच्या. जे हरिभक्त आहेत ना, नामधारक, ते मृत्यू लोकात बळीया शिरोमणी आहेत. शिरोमणी कोण सांगतो? यम. कोण आहे यम? महाबळी म्हटलंय नाथ महाराजांनी, की ज्याच्यातून कुणीही सुटलेलं नाही. यमाला नाथ महाराज महाबळी. महाबळी जो सृजित्या ब्रह्मा ते पिळी, त्या विष्णू ते काळ गिळी, प्रलय रुद्राची होळी महाबळी सोय. जो जन्मदात्या ब्रह्मदेवाला जन सोडलं नाही, सांभाळ करणाऱ्या विष्णू त्याच्या तावडीतून, आणि जगाचा संहार करण्याचं काम करतो तो महेशी याच्या तावडीतून सुटला नाही. असा महाबळी. हा महाबळी असणारा काळ आपल्या दूतांना सांगतो, ते बळीया शिरोमणी. हरिभक्त हे शिरोमणी, तिकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका.
आणि याच मूर्ती उदाहरण म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय. फाल्गुन शुद्ध द्वितीया बीज परमात्मा तुकोबारांना नेण्या देव विमान घेऊन आले. देवानी महाराजांचं पूजन केलं. जया पूजिले आदरे अंगे विमानस्थ केले. देवाची पूजा, देवानं तुकोबारांची पूजा केली. देव विमानातले आणि हात दिला महाराजांना, या महाराज बसा विमानात. महाराजांचा देवाचा हात काही पोचना, मधी आवडू लागलं. तुकोबारांनी विचार केला, पायाखाली काहीतरी उंच पाहिजे. आता काय घ्यावं, स्टूल घ्यावा, एखादा कोच. इकडं तिकडं पाहिलं. दूर तो काळ यम झाडाच्या आडून हा सोहळा पाहत होता. तो म्हणला, तर माझं काय काम. तुकोबाराय सशरीर निघाले. महाराजांनी पाहिलं झाडाच्या, ए काळा इकडे ये. झाला, हात जोडलेत, मान खाली घातली. सगळ्या जगाला लागणारा पण तुकोबारांच्या घरी काळ गुलाम सलाम करी तुकी राबवतो. काय आज्ञा आहे, वाघ खाली. त्याला लावलं आणि त्याच्या मस्तकावर पाय देऊन तुकोबारा विमानात जाऊन बसले. एका दोघाला ग्रास करणारा नाही, जगा काळ खाय. कळी काळाचे माथा पाय दे, कुंठ भुवनासी गेलो रे, आम्ही हरीचे विद्यावंत झालो. चुकविला लाग कळी काळा, काळाचा लाग महाराजांनी चुकून टाकली. ही कलियुगातली सांप्रत काळातली मोठी घटना आहे. प्रयाण काळे विमान पाठविले, कलीच्या काला माझी आवर्तले. मानव देह घेऊनी निज धामा गेले, सकळ संता तुषेल. मृत्यूस्य मृत्यू माप नव्हती. मरणालाच महाराजांनी मारून टाकले. निळ मानवी तनु जाती घेऊन वैकुंठा सशरीर. म्हणून तुकोबाराय म्हणतात, शरणांगत किंकर असं पुरुषोत्तमाचं नाम तुम्ही वाचेन नित्य जप. उत्तमा उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम. उत्तमा उत्तम 3 पुरुष आहेत, क्षर पुरुष, पुरुष आणि उत्तम पुरुष. 15वा अध्याय बघा. द्वाविमो पुरुषो लोक्षा क्षर एवच क्षर सर्वानी भूतानी कुटस्थो क्षर. क्षर अक्षर आणि परमात्मा उत्तम पुरुष आहे. उत्तम तन्यम म्हणून भगवंताला शास्त्रात वेदात पुरुषोत्तम म्हणजे पुरुषातला उत्तम. मग आता कुठले पुरुष नाही, हे क्षर पुरुष, अक्षर पुरुष आणि याच्यापेक्षा असणारा पुरुषोत्तम. जगत प्रभुंदेव अनंतम पुरुषोत्तमम. विष्णू सहस्त्रनामामध्ये देवाला म्हणते, तोगामी निरुपाधिकू क्षराक्षर उत्तम म्हणोनी म्हणे वेद लोकू. पुरुषोत्तम देव पुरुषोत्तमाचं नाम वाचे बोला, वाणीनं देव घ्यावं महाराज. दुसरं काही नाही. ज्या परमात्म्यानं आपल्याला हसलेला आहे, हा जीव दिला तयाचे करीन चिंतन. जगत जीवन गायीन गुण मुखानं नाव घ्यावं. संत महाराज या उपयोग नामाशिवाय आमच्या वाणी देवाचं, ही वाणीच देवाला आम्ही वाहिली, याच्याशिवाय बोलण्याची नाही. आता देवाविन काही समर्पिले वाणी पांडुरंग घेतो. देवाला तुकाच्या वाहिली अनंता बोला याचे आता
नाही, संत जगाला बोलले नाम घ्या, संत देवाला नामच बोलले, संत संताला बोलले देवच बोलले, आणि सराला बोलले देवच बोलले. आपण वेगळं बोलतो, देवाला वेगळं, स्वतःला वेगळं. सण वाणीतून कुणीही समोर येऊ द्या, जगताला बोलत असताना काय ऐक रे जना तुझ्या स्वहिताच्या पंढरीचा राणा मना माझी देव बोलले. संतांना बोलल्यावर काय बोलले? देवच बोलले. काय पावेण करील नारायण ऐसे तुम्ही. वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर हेच बोलतील काय? वारकऱ्याला देव बोलतील असं तुम्हाला वाटतं काय? जाऊ दे आता, आमचं आम्ही कसं सांगत बसतो. संत देवाला बोलले हेच बोलले. दान देगा तुझा संत स्वतःला पुन्हा काय बोलले? घेई घेई माझे वाचे बोला पुरुषोत्तमाचा जप नित्य भगवान नाम जपता चंद्रमौळी मी तरीला वाल्या कोळी. चंद्रमौळी नाम भगवान शंका ज्यांनी समुद्र मंथनातलं विष प्राशन केलं, दाह होऊ लागला, अनेक उपाय केले, दाह शांतती. नाम बरवया बरवंट नाम पवित्र अट नाम स्मरे नीलकंठ निज सुखे. भगवान नामाचा नित्य तुका म्हणे ध्यानी ज्यासी ध्यातो शो सतत नाम घेतो. आणि ज्या नामानं वाल्या कोळ्यासारखे पामार वाल्या कोळी पापी असणार आपण तुका म्हणे महापातित आयसियाचे हित हिळा मात्री. हिळ म्हणजे तात्कालिक स्वरूपामध्ये मुक्त झाला तरी कीर्तनाची नासिले व्यवसाय प्रायचित्ताचे जे नावची नाही ऐसे केले. वाटपाड्या करणारा चोऱ्या करणारा महत्यान वाटपाड्या कोळीकू स्मरे वाल्मिकू नामे उद्धरिला तिहे लोकू असहित निवाला. तरुण गेला तरुण कसा झाला वाल्या. तुकोबरांची भाषा आहे. गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ रामचिंतनान अमित दोषाचे मूळ झाले वाल्मिकास झाला हरिनामे शीतळ गंगा जळ पै जायचा. तुम्ही हरी म्हणा महादोषाचे छेदना नामे वाल्या कोळी. विषय किती बोलू मी, 9 मिनिटं झाले. तुका म्हणे वर्णू काय. पंगत पुन्हा आहे ना? पंगत पुन्हा आहे का आधी झाली? पंगत पुन्हा आहे म्हटल्यावर 9च्या पुढे गेल्यावर आपण सारण बाकी सगळं असार. वेळ गेल्यावर आधी ते सगळ्यावर पाणी पडण्याच्या आत मी काय वर्णन करू. स्वतः नाम घेणाऱ्याला या सागरातून तारून येत विठोबाचे पाय. तारलं कुणाला जात? बुडणाऱ्याला. मराठी वाङ्मयामध्ये शब्द जोड काही काही शब्द जोडीने येतात. बुडणाऱ्याला तार म्हटलं की दिवस म्हटलं की खरं म्हटलं की नवरा म्हटलं की आलं मापात आपल्या. हे ठरले तसं बुडणार कुणाला बुडणाऱ्याला तारलं जातं. कोण जीवदशेला आलेलो आपण सगळे बुडलोय. कशात बुडलोय? भवसागर म्हणजे जन्म आणि मरण रूपी या सागरामध्ये हा तरुण जाण्याकरता अर्थ आहोत आपण. अरे आपण सामान्य ब्रह्मादी देवाला हे जमत नाही. करिता विचार हा दृढ संसार ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. ब्रह्मदेव म्हणजे काय? तो जरी असला तरी ब्रह्मदेव म्हणजे मोठा जीव. आपलं साधे आणि तो मोठा. आपण साधे जीव. मग मोठ्याचं सगळं 4 तोंड, त्याला सत्य लोक, त्याला आयुष्य जास्त. हा मोठा ब्रह्म. आता हे बघा आपल्याला साधा घोटाळा ब्रह्म घोटाळा. साधा घोटाळा गाव पातळीवर, ब्रह्म घोटाळे मोठे मोठे.
त्याच्या कागदावर लिहिता येत नाही, एवढे मोठे घोटाळे. ब्रह्म घोटाळा देव म्हणजे मोठा देव, तो जरी असला तरी आ ब्रह्म भुवनालोकावरती नोर्जो मामुपेत्य तू कौंतेय पुनर्जध्यते एरवी ब्रह्मपणाची भडसे न चुकती पुनरावृत्तीची ओळसे परी निवटलियाचे जैसे. दुखे दुस्तर हा सागर तरुण जाण्याकरता जीव असमर्थ आहे, पण परमात्म्याचं नाम घेणाऱ्याला परमात्मा म्हणतात. अर्जुना मी त्याहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात मी दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे पद्यंते माया मितान मी तारणार आहे स्वतः त्याला ऋण येतो तो हा उतारीला तारू भला पांडुरंग पाओ निधी अंग तुका म्हणे वर्णू काय विठोबाची पाय नाम उत्तमा उत्तम बोला पुरुषोत्तम ज्ञानेश्वर वर्षाप्रमाणे असणारा उत्सव यंदा चतुर्थ तपपूर्ती सोहळा. भिवडी ग्रामस्थानी भिवडी ग्राम मुंबई रहिवासी बरोबर ना यांच्या मोठ्या सह उत्सव चालू आहे महाराज. 48 वर्ष. एक विचार करा, त्यावेळेस हा उत्सव त्या काळातल्या लोकांनी चालू केला, असं प्रारंभ केला 48 वर्षापूर्वी. परिस्थिती कशी असेल? नाजूक दुर्गम भाग आहे हा. येताना जावळी अशा दुर्गम भागामध्ये कोणत्याही भौतिक स्थाना अशा परिस्थितीत हा सोहळा सुरू केला करत त्याला पाहता पाहता 48 वर्ष झाली. 3 वर्षांना याचा सुवर्ण महोत्सव होईल. परमात्म्याकडे आपण याचा अमृत महोत्सव व्हावा, याची शताब्दी व्हावी आणि त्या असा उत्सव सोहळा तुमच्या हातून संतांची सेवा घडावी. त्याकरता परमात्म्यानं तुम्हाला चांगलं आरोग्य, चांगली बुद्धी आणि चांगलं आयुर्मान द्यावं अशी प्रार्थना तुकोबरायांच्या शेवटी महाराजांचं भजन मोठ्या प्रेमानं हातानं टाळी वाजवा. थांबा, अजून चालू करायचं. मला माहित आहे तुम्हाला जेवायला 15 मिनिटं कळ काढा, टाळी वाजवा, भजन करा, त्यावर चाल होईल आणि चाल झाल्यावर मग आपली कीर्तनाची सेवा. बाबा फार गडबड करायला, मला माहित आहे तुमच्या गाड्यात पेढ्याचा हार आहे, तो काय मला नाही, ती तुम्हालाच दिलेला आहे. पण आरती झाली.